हॅलो अँड नमस्कार मित्रांनो, कशा सगळे मजेत ना? आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार। तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो आता मी आलो उल्हासनगर ईस्ट मध्ये श्री कृपा कला मंदिरला भेट द्यायला। इथे ना आपल्याला सुंदर सुंदर ना गणपती बाप्पाच्या मूर्त्या पाहायला मिळणार आहेत। 1.5 फुटापासून ते 4 फुटापर्यंतच्या मूर्त्या इथे पाहायला मिळणार आहे। त्यांची प्राइस वगैरे काय असणार आहे, कोणकोणत्या मूर्त्या इथे मिळतात त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओ मध्ये देणार आहे। तर व्हिडिओने शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। आणि मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला। आणि मित्रांनो या कला केंद्राचा ऍड्रेस वगैरे कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे सर्व काही स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, तर तुम्ही चेक करू शकता। तर चला मग टाइम न घालता व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया इथे कोणकोणत्या मूर्त्या आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो बघा, श्री कृपा कला मंदिर ऍड्रेस वगैरे कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे सर्व काही मेन्शन केलेलं आहे। आणि मित्रांनो हे ना उल्हासनगर 4 आहे, सेक्शन 25 समोरच आहे। आणि बघा बरोबर तिथे ना बघा महावीर हॉस्पिटल आहे, फेमस आहे। आणि हे ना मित्रांनो विनूस चौक आहे, तर शेअर ऑटो रिक्षाने तुम्ही इझिली इथपर्यंत येऊ शकता, 10 मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे। आणि मित्र बघा आता हे शॉप आहे, शॉपमध्ये जाऊन पाहूया कोणकोणत्या मूर्त्या मिळणार आहे। तर व्हिडिओ ना फुल इंटरेस्टिंग होणार आहे, तर शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो बघा इथे किती सुंदर सुंदर ना मूर्त्या पाहायला मिळणार आहे। बघा हे सगळ्यांना 1.5 फुटाच्या आहे म्हणजे 1 फुटाची मूर्ती आहे। आणि बघा धोती वर्क, फेटा वगैरे डायमंड वर्क करून पाहिजे सर्व काही तुम्हाला करून मिळणार आहे। आणि पाहू शकता बघा हे पण मूर्त्या पाहू शकता, बघा किती भारी मूर्ती आहे। आणि बघा या साईडला बघा या मूर्तीवरती लाईट्स वगैरे पण आहे, हे बघा पाहू शकता। आणि बघा इथे मूषक पण आहे, वेगवेगळे वाद्य वाजवतात ते, त्याच्याबद्दल पण आपण संपूर्ण माहिती घेऊया। तर मित्र बघा एक किशोर दादा आहे। नमस्कार दादा, आपलं पूर्ण नाव सांगता मला? किशोर धडके। आणि आपल्या कला केंद्राचं नाव? श्री कृपा कला मंदिर। दादा इकडचा ऍड्रेस काय असणार आहे? हे विनस चौक, पारस डेअरीच्या समोर, उल्हासनगर 4। ओके, तर उल्हासनगर स्टेशन किती लांब आहे? 10 मिनिट 10 मिनिटावर। हो 10 मिनिट। तर आपल्याकडे कोणकोणत्या मूर्त्या पाहायला मिळणार आहे? आपल्याकडे आमची जो मेन खूबी आहे हो तो डायमंड वर्कची आहे। Diamond work. आमच्याकडे जो डायमंड वर्क आहे तो एकदम बारीक डायमंड वर्क होतो, बारीक कलाकृती असते, ते आपण बघू शकता। मला दाखवतो बघा, त्यामुळे पाहू शकतो खूप बारीक आहे। मेन म्हणजे फिनिशिंग पाहू शकता बघा। आणखी आणि किती फुटाच्या मूर्त्या मिळणार आहे आपल्याकडे? आमच्याकडे 1 फूट पासून 4 फूट पर्यंत मूर्त्या असतात। ओके, तर दाखवता मला मूर्त्या? हा या हे सगळं डायमंड वर्कची मूर्ती आहे। अच्छा हे सगळे डायमंड वर्क? हा हे 2 फूट आणि 1.5 फूट मध्ये मूर्ती आहे। अच्छा ही किती फुटाची पाहिजे? हे 2 फूटची मूर्ती 2 फुटाची ना? हो हे 2 सगळ्या 2 फुटाच्या मूर्त्या आहे। आणि यांची प्राइस काय असणार आहे? प्राइस 7,000 ते असते। 7,000 डायमंड वर्क करून का फक्त? डायमंड वर्क 7,000। तर डायमंड वर्क करून 7,000 रुपये प्राइस असणार आहे। हे सुंदर मूर्त्या आहे। आणि मूर्त्यांचं नाव काय असणार आहे? हे असं टिटवाला बैठक आहे। अच्छा टिटवाला, हे पण हे टिटवाला बैठक आहे। अच्छा हे आसन आहे। अरे आसन वाली। आता हा फेटेवाला आहे। काय काय फेटेवाले आयटम मध्ये आपल्याकडे लाइटिंग पण आहे। अच्छा लाइटिंग मध्ये? हा लाइटिंग वाली गणपती पण आपल्याकडे आहे। तर मित्र बघा इथे दाखवले तुम्हाला, बघा लाइटिंग वाली पण मूर्ती इथे पाहायला मिळणार आहे। बघा याच्यामध्ये लाईट्स वगैरे असणार आहे मूर्तीमध्ये। बघा हातामध्ये पाहू शकता बघा लाईट आहे, म्हणजे पूर्ण कनेक्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये। बघा आणखी पण ते पण दाखवतो। आणि मेन म्हणजे मूर्त्यांची सुंदरता पाहू शकता बघा। आणि बघा पुढे पण आहे, या मूर्तीची प्राइस काय असणार आहे? हे 7,000। ही पण आता हे सगळे 7,000? हो हे 7,000 डायमंड आणि कपड्यावाले जो पण गणपती आहे, सजवलेली जो पण गणपती आहे ते सगळे 7,000 ते आता 2 फूट मध्ये। 2 फुटाची जेवढा पण मूर्ती आहे ना डायमंड वर्क वगैरे करून सर्व 7,000। पुण्याचे दगडू सेट, दगडू सेट बघा गणपती, हे पण 7,000 रुपयाला। याच्यात पण लाईट आहे। अच्छा याच्यामध्ये पण लाईट आहे? हो हे लाईटचा कनेक्शन आहे, याच्यात पण लाईट आहे। आणि पेटा वगैरे सर्व काही आहे। आणि आणखी पुढे पण आहे सेम मूर्ती आहे, पण त्यामध्ये डायमंड वर्क थोडं वेगळं आहे। पण पाहू शकता हे 1.5 फूटची मूर्ती। आणि बघा 1.5 फुटाची श्रीकृष्णाच्या रूपामध्ये आहे। पाहू शकता ती भारी मूर्ती आहे। आणि बघा हे लालबाग राजा, लालबागचा राजा 1.5 फूट मध्ये, 1.5 फुटामध्ये हे लालबाग राजा 1.5 फूट। ही पण लालबाग राजाची मूर्ती आहे। आणि फिनिशिंग पाहू शकता या कितीला असणार आहे मूर्त्या? हे 5,000 पर्यंत। हे 5,000 रुपये डायमंड वर्क धोती वगैरे सर्व काही। ओके 1.5 फूट मध्ये 1.5 फुटाच्या जेवढ्या मूर्त्या आहे ना ते 5,000 रुपयाला असणार आहे। हे बघा याच्यामध्ये बासुरी वगैरे पूर्ण पण डायमंड लावले बघा, पाहू शकता मोर वगैरे। आणि धोतीचा कलर पाहू शकता आणि फॅब्रिक पण छान आहे बघा। आणखी पुढे पण आहे बाल गणेश आहे, हे मोर बाल गणेश डायमंड मध्ये, हे सगळे 1.5 फूटची मूर्ती बघा। हे पण 1.5 फुटाची आहे, बाल गणेश आहे, मोरावरती बसलेला आहे। हे साधे मध्ये मूर्ती, साध्यामध्ये विदाउट सजावट। अच्छा ही कितीला असणार आहे? हे 3100 रुपये। 31 3,100 रुपयाला असणार आहे। 1.5 फूटची 1.5 फुटाची।
आणि बघा ही पण दाखवतो बघा, ही पण किती भारी दिसते. पुन्हा लुक दाखवतो मला समजून 5,000 रुपयाला असणार आहे मित्रांनो. बघा आणखी पण आहे आणि बघा इथे पण आहे. हिची काय प्राइस असणार आहे? 2 फुटाची आहे ना? हे 2 फीटची. ही किती असणार आहे? हे 4,500. 4,500 विदाउट डायमंड वर्क. विदाउट डायमंड. 4,500 रुपयाला असणार आहे. 2 फुटाची मूर्ती आहे विदाउट डायमंड वर्क आणि धोतर वगैरे. आणि बघा दगडूशेठ हलवाई गणपती पण येतात. हा किती फुटाचा आहे? हे 1.5 फुटचा. 1.5 फुट. 3100. 3,100 रुपयाला. हे बघा हे इको फ्रेंडली आहे. तर मित्र बघा हा जो पूर्ण पट्टा आहे हे इको फ्रेंडली. इको फ्रेंडली असणार आहे. तर मित्र शाडू मातीच्या मूर्ती. शाडू मातीची. आणि त्याला आम्ही पाटा वगैरे दिलेला आहे सोबत. मित्र पाट पण दिलेला आहे. पाट सोबतच आहे. पाट आणायची तुम्हाला गरज नाहीये. आणि मेन म्हणजे मित्र बघा फिनिशिंग पाहू शकता. कारण की शाडूच्या मातीची जास्त फिनिशिंग कधी येत नाही. खूप कमी ठिकाणी मार्बल फिनिशिंग म्हणतात तिला. मार्बल फिनिशिंग आहे. इंची काय प्राइस असणार आहे? हा 7,000 पर्यंत. 2 फुटची 7,000 आहे. नॉर्मल का? नॉर्मल. 1.5 फूट पर्यंत 5,000 आहे. 1.5 फुटाची 5,000 रुपये असणार आहे. 2 फुटाची 7,000 रुपये असणार आहे. हे बघा ही पण पाहू शकता किती भारी दिसते. स्किन कलर मध्ये. आणि बघा मित्र भारी दिसते. या मूर्तीचं नाव काय असणार आहे? बाळ गणेश. बाळ गणेश मित्र. बाळ गणेश भारी मूर्ती. आणि बघा ही पण पाहू शकता बाजूलाच भारी. आणखी पण आहे गोल्डन. हे बघा 2 फूट मध्ये गोल्डन. अच्छा गोल्डन. पूर्ण गोल्डन कलर आहे. पूर्ण गोल्डन. 7,000 रुपये असणार आहे. नाही हे 5,000. 5,000 रुपये विदाउट डायमंड. हा विदाउट डायमंड. आणि बघा मार्बल फिनिशिंग गेलंय. पाहू शकतो. हे पूर्ण लुक दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून येईल कशा प्रकारे मूर्ती. आणि बघा लालबाग राजाच्या खूप साऱ्या मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे. वेगळे वेगळे कलर वेगळे. ही पण 2 फुटाची आहे ना? हे 2 फूट. डोळे वगैरे डोळ्याची आखणी वगैरे पाहू शकता. हे बघा इथे येलो कलरचं धोतर आहे. ब्लू कलरचं व्हाईट कलरचं धोतर आहे. हे बघा आणखी पण आहे. या मूर्तीची साईज काय असणार आहे? हे 2.25 फूट. 2.25 फूट. आणि हिची प्राइस काय असणार आहे? हे 5,000. 5,000 रुपये. तर मी विठ्ठलाच्या रूपामध्ये. बघा आणखी पण पुढे. आणि बघा हे इको फ्रेंडली. बघा इको फ्रेंडली विठ्ठलाच्या रूपामध्ये. विठ्ठलच्या रूपामध्ये इको फ्रेंडली. भारी दिसते मूर्ती. आणि बघा आणखी पण आहे बघा हे पण पाहू शकता. हे सगळं इको फ्रेंडली. इको फ्रेंडली आहे ना? हे पण इको फ्रेंडलीच आहे. धोतर वगैरे पाहू शकता बघा खूप सुंदर आहे. त्यांच्यावरती डायमंड वर्क करून 1,000 रुपये एक्स्ट्रा. अच्छा 1,000 रुपये जो मूर्तीचा रेट आहे एक्स्ट्रा. तर मित्र 1,000 रुपये डायमंड वर्क साठी. कुठलाही पीस साधा घेतला ना, साधा घेतले त्याचे डायमंड वर्क केला आम्ही तर 1,000 एक्स्ट्रा डायमंडचा. आणि पुढची मूर्ती हे 2 फूट. 2 फुटाची ना? 2 फुटाची. आणि मूर्तीचं नाव काय असणार आहे? हे आपण प्रभाळ म्हणतो. अच्छा मागे प्रभावाला म्हणतात. हाती आसन बोलतात त्याला. अच्छा बघा आणखी या साईडला पण सुंदर मूर्ती आहे. बघा आणखी समोर पण आहे. पण दाखवतो. या मूर्तीची साईज काय असणार? हे 2 फूट आहे. 2 फूट. आणि नाव काय असणार आहे? 5,000 ची मूर्ती आहे. हे सावकार मूर्ती म्हणतात. सावकार मूर्ती. सावकार बैठक आहे. सावकार बैठक आहे. आणि ही पुढची ती पण विठ्ठलाच्या रूपात आहे ना? आणि ती पुढच्या दोन्ही हे बघा हे ग्रे कलर मध्ये ग्रे टच आहे. अच्छा नवीन कलर आहे. एकदम नवीन कलर आहे. आणि हे 2 फूटची. आणि हे खरं म्हणजे ब्ल्यू लाईट जर लावली तुम्ही तर रेडियम कलर आहे. अच्छा हे जे तो रेडियम शायनिंग येणार फुल. ओके. हे झाला हा झाला धोती वगैरे चमकायला ब्लू लाईट लावल्यावर रेडियम मध्ये. आणि बघा आणखी पुढे पण या मूर्तीचं नाव काय असणार? हे आपलं आसन साधा आसन साधी बैठक चौरंग आसन. चौरंग आसन. आणखी बघा 1.25 फूट मध्ये ग्रे कलर मध्ये पण मूर्ती बघ किती भारी दिसते. आणि मुख पाहू शकता. हे किती फुटाचे आहे सगळं? हे 1.5 फूट. 1.5 फुट. 1 फूटच्या अष्टविनायक. अष्टविनायक हिची काय प्राइस असणार आहे? हे 3100 रुपये. 3100 रुपये. अष्टविनायक आहे बघा खाली. आणखी पण बघा दाखवतो तुम्हाला. पानावर बसलेली आहे बाल गणेश आहे. आणि बघा ही पण मूर्ती पाहू शकता किती गुबगुबीत आहे. डोळे दाखवा त्यांचे. डोळ्यांचं काम बघा. डोळे पाहू शकता बघा. कुठलीही मूर्तीची आमची खूबी डोळ्यांची. कुठलीही मूर्ती बघा तुम्ही. मेन म्हणजे ना मूर्तीचे डोळे असतात आणि तेच खूप सुंदर आहे. आणि या मूर्तीचं नाव काय असणार? हे आपलं सावकार मूर्ती. सावकार मूर्ती. ओके. आणि बघा ही पण या मूर्तीची साईज काय असणार? हे 2 फूट. 2.25 फूट. अच्छा 2.25 फूट. दादा ही किती मोठी मूर्ती आहे? हे 3.5 फूटची. 3.5 फुटाची. आणि हिची प्राइस काय असणार आहे? टिटवाला बैठक आहे. अच्छा 8,000 रुपये. 8,000 रुपये.
आणि डायमंड वर्क केल्यावरती डायमंड वर तर 1000-2000 रुपये एक्स्ट्रा. 1000-2000 रुपये म्हणजे मोठी मूर्ती त्यामुळे जसे price तुम्हाला जास्त. डायमंड वर्क करणार. ओके तर मित्र 1000-2000 रुपये असणार आहे, कारण की ना मूर्ती मोठी असल्यामुळे डायमंड त्याच्यामध्ये जास्त लागणार आहे, आणि काय ती थोडी छोटी असल्यामुळे ना 1000 रुपयापर्यंत तुम्हाला चार्जेस लागणार आहे त्याच्यासाठी. हे बघा तुम्हाला डोळे वगैरे दाखवतो मी, बघा टॉप टू बॉटम दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून येईल. डोळे वगैरे पाहू शकतो बघा. आणखी पण आहे ते पण दाखवतो. ते बघा ही पण पाहू शकतो, सुंदर दिसते मूर्ती. हे राधे राधे मूर्ती. आणि बघा इस्कॉनचा तो लुक घेतलाय. ओके इस्कॉन टेम्पल. इस्कॉनचा. ओके हिची काय प्राइस असणार आहे? राधे राधे हे 5000 रुपये. ओके आणि ही खालची मूर्ती किती मोठी आहे? हे 2 सव्वा 2 चीज आहे. 2 सव्वा 2 फूट. हो हे सगळे 2 सव्वा. मूर्त्यांची फिनिशिंग पाहू शकता मेन म्हणजे. मित्रांनो वाघावर बसलेला गणपती बाप्पा पण येतं. त्याची काय प्राइस असणार आहे? हे 5000 रुपये. ओके आणि बघा इथं वाद्य वाजवणारा गणपती बाप्पा पण आहे. 2 वाद्य दिले. ही किती फुटाची? 2 फूट आहे. 2 फूट. आणि बघा आणखी पण आहे विठ्ठलाच्या रूपामध्ये. आणि बघा बाल गणेश आणखी आहे का? कृष्ण रूपात. कृष्ण रूपामध्ये बाल गणेश. बघा दहीहंडी पण आहे. ही किती फुटाची? ही 1.5 फूट आहे ना. ओके आणि बघा दगडू सेट. ही किती फुटाची? हे 2 फूट. 2 फूट आहे. ओके आणि या मूर्तीचं नाव काय असणार? हे आपलं साधा आसन. ओके हे दगडू सेट. आणि बघा दगडू सेट हलवाई गणपती. आणि बघा फेटेवाला गणपती पण येतं. हे पण अष्टविनायक आहे. अच्छा खाली अष्टविनायक आहे बघा. फेटेवर. आणि या मूर्तीचं नाव काय असणार? हे ग्रेटाची मूर्ती आहे. ग्रेट. टिटवाला बैठक. टिटवाला बैठक मध्ये. ओके ही किती फुटाची? हे 2 फूट. 2 फूट. ओके दादा या मूर्तीचं नाव काय असणार? हा मोरपंख आहे. मोर आसन आहे. हा खाली आपले दहीहंडी पण आहे. श्रीकृष्णाच्या रूपामध्ये. हिला हातात आपण बासुरी पण देणार, डायमंड बासुरी. अच्छा डायमंड बासुरी पण येणार आहे. ते आपण बनवून देणार आहे. हिची काय प्राइस असणार? हे 6000. 6000 रुपये आणि डायमंड वर्क करून 7000 रुपये. हो. ओके आणि बघा आणखी पुढे पण एक हा 2.25 फूटची मूर्ती आहे. 2.25. 5000 रुपये. 5000 रुपयाला. सिंहासन आहे. सिंहासन बघा सिंह वगैरे बघा पाहू शकता. आणि मेन म्हणजे तुम्ही कलर कॉम्बिनेशन पाहू शकता मूर्तीचं. हे मोर आसन आहे. आणि बघा मोर आसन. तुम्ही डोळे दाखवा. आमचे डोळे आणि हे जो तिलक आहे वेगळे वेगळे सगळे. तुम्ही प्रत्येक ह्याच्यात तुम्ही तिलकचा जे रूप वगैरे डोळे वगैरे पाहू शकता. डोळे बघा. आणखी पुढे पण आहे ते पण दाखवतो. सेम मूर्ती आहे फक्त सिंहासन थोडा वेगळा आहे. डोळे बघा. तिलक तिघी मध्ये तिलक वेगळे बघा. पॅटर्न जो आहे ना ते बघा. हे बघा. हे बघा ह्याच्यात बघा. मतलब प्रत्येक ह्याच्यात सेम नाही भेटणार. प्रत्येक ह्याच्यात तिलक वगैरे सगळं काय वेगळे वेगळे. या मूर्तीचं नाव काय? मोर आसन आहे. हे कृष्ण अवतार आहे. कृष्ण अवतार आहे. आपल्या ह्याच्यावर बसलाय. वीणा आहे. वीणावर बसलाय. आणखी पुढे पण बघा इथून पाहू शकता. इथं उंदीर आसन आहे. हे उंदरावरती बसलेला गणपती बाप्पा येतात. किती मोठा उंदीर आहे. किती फुटाची? हे 2 फूट आहे. 2 फूट आहे ना. ओके आणि बघा विठ्ठलाची मूर्ती पण आहे. ही किती फुटाची? हे 1.5 फूट. 1.5 फूट. माऊली आणि डोळे दाखवतो तुम्हाला. लुक पाहू शकतो किती भारी दिसते मूर्ती. बघा आणखी पण आहे ते पण दाखवतो तुम्हाला. हे इको फ्रेंडली. आणि बघा या साईडला इको फ्रेंडली मूर्ती आहे. या किती फूट आहे? 2 फूट. हे 2.25 फूट. 2 फूट. हे 2 फूट. मित्र 2 फूट आहे. बघा आणखी बाल गणेश पण आहे. हे पण इको फ्रेंडली आहे. मित्र इको फ्रेंडली आणि डोळे वगैरे पाहू शकतो. 1.25 फूट 1.5 फूट. अच्छा 1.25 फूट 1.5 फूट. आणि मित्र शिवपिंडीवरती बसलेला गणपती बाप्पा पण आहे. आणि तुम्ही सांगितलं जसं इको फ्रेंडली मध्ये प्रत्येकाला आम्ही पाठासोबत देतो. अच्छा तर मित्र प्रत्येकाला पाठ मिळणार आहे. तर तुम्हाला पाठ वगैरे ठेवायची गरज नाही पडणार. आणि बघा मोदकासोबत आहे गणपती बाप्पा बाल गणेश. तेव्हा इथून दाखवतो आणि इथून बघू किती भारी दिसते. मोठे काय आहे बघा. आणखी पण इथं हा सावकार पॅटर्न. सावकार पॅटर्न किती फुटाची? व्हाईट लुक आहे. 2 फूटची. ओके 2 फुटाची. व्हाईट पॅटर्न आहे. 2 फुटाची. व्हाईट धोतर आहे. एकदम सुंदर. डोळे दाखवतो तुम्हाला. बघा ही पण दाखवतो. आणि बघा लालबाग राजाची मूर्ती ही किती फुटाची? हे 2 फूट. 2 फूट आहे ना. ओके आणि बघा ही पुन्हा गोल्डन लुक मध्ये. हे 1.5 फूट मध्ये. 1.5 फुटामध्ये चौरंग आसन. चौरंग आसन.
आणखी बघा मयूरासन बसेल 2 फुटाची हे 2.25 2.25 फूट. ओके. आणि ही पुढची 2 फूट. हे 2 फुटाची असतात. तर बघा ही 2 फुटाची. ते बघा ही पण पाहू शकता किती सुंदर धोतर वगैरे पाहू शकता बघा. धोतरचा कलर वगैरे. आणि परत इको फ्रेंडली आहे. तर मित्र बघा एक सगळं आहे ना इको फ्रेंडली गणपती. मागच्या शंकर रूपात आहे. ते मित्र महादेवाच्या रूपामध्ये पण बघा गणपती बाप्पा खूप भारी आहे. जवळून दाखवतो बघा. इको फ्रेंडली मोर वर आहे, ते उंदीर वर आहे. हे बघा उंदरावरती बसलेला गणपती बाप्पा पण सगळे इको फ्रेंडली. अच्छा सगळे इको फ्रेंडली असतात. हे डायमंड. अच्छा इको फ्रेंडली डायमंड. ओके. तर मित्रांनो डायमंड वर्क केलंय बघा. अशा प्रकारे 1.5 फूटची मूर्ती आहे. 7,000 रुपये. 1.5 फुटाची. 1.5 फूट. तर 1.5 फुटाची 7,000 रुपये. 2 फूट आहे. आणि बघा डायमंड वर्क केलेलं आहे. डायमंड वर्क केले. अष्टविनायक. आणि बघा अष्टविनायक पण पाहायला मिळाले त्याच्यामध्ये. या मूर्ती साईज काय असणार? हे 2.25 फूट. हे नाव काय असणार मूर्तीचं? हे आपले साधे आसनच आहे. आसन. प्रभाववाले आसन आहे. आणि बघा डायमंड वर्क केलंय बघा या छोट्या मूर्तीला. आणि बघा त्या साईडनी मध्ये ती पण दाखवतो. एक नंबर आहे. तर मित्र बघा आणखी पण इथे ना आपल्याला मूषक पण पाहायला मिळणारे वेगवेगळे वाद्य वाजवताना. हे 4चा सेट आहे. अच्छा 4चा सेट आणि हे 3चा सेट आहे. असे 2 सेट आहे. 2 सेट आहे. 4चा सेट असतो. हे 1000 रुपयांचा एक सेटचा रेट आहे. अच्छा एक सेटचा 1000 रुपये रेट आहे. ओके. हा 3चे आणि हे 4चा. छोटे लहान आहे तो 4 आहे. ओके. आणि मोठे 1000 रुपयाला 4 मिळणार आहे. आणि हे मूषक आहे पाठचे 1000 रुपयाला 3 मिळणार आहे. छोटे मोठे त्यामुळे. आणि बघा वेगवेगळे वाद्य वाजवतात आहे. वीणा वगैरे ढोल वगैरे. आणि बघा तुतारी वगैरे वाजवतात आहे. गांधीचे 3 बंद. आणि बघा गांधीचे 3 माकड. तर आता गणपती बुकिंग करायचं असेल तर कसं करू शकतात? तर शॉप आपली सकाळी 10 ते रात्री 1 वाजेपर्यंत चालू असते. आणि तुम्हाला बुकिंग साठी शॉपला येऊनच बुकिंग बघायला लागेल. ओके. ऑनलाईन ऑनलाईन आपण फोटो दाखवू शकतो, फोटो पाठवू शकतो तुम्हाला. ओके. जर काय तुम्हाला फोटोची डिमांड असेल तर व्हॉट्सअपवर आपण फोटो पाठवू शकतो. ओके. पण बुकिंग साठी तुम्हाला इथेच यायला लागेल. ओके चालेल. थँक्यू.